अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीची आपल्याकडे उत्साहात सुरुवात झालीये. शरद ऋतूची चाहूल घेऊन येणाऱ्या नवरात्राला आपल्याकडे खूप महत्त्व दिलं जातंय. या नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपदेला कलशात माता दुर्गाला आवाहन करून केली जातीये. घटस्थापना करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच सांगलीच्या गावभागामध्ये घटस्थापना करण्याची एक खास पारंपरिक पद्धत आहे. पाहुयात सांगलीच्या गावभागामध्ये कशी केली जाते घटस्थापना. नमस्कार, मी संदीप बबन गुरव. आसनमध्ये राहतो आम्ही आता आमचा गौरव समजल्यानं आम्ही ही पळसाच्या पत्रावळी किंवा टेंभराच्या पाण्याची पत्रावळी आम्ही इथं ग्रामस्थांनी देतो. कारण याच्यावर धान्य देतो आणि ते घट बसण्यासाठी उपयोगी पडतात. नमस्कार, माझं नाव शिवशंकर बोकरे. आमचं गाव आहे आसद. आमच्या गावामध्ये देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या मंदिरामध्ये आणि सर्व गावातील घरामध्ये ह्या पत्रांचा वापर केला जात आहे. तरी आता मार्केटमध्ये जरी प्लॅस्टिक वापर होत असला तरी सुद्धा आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने ह्याचा वापर करत आहे. आणि आम्ही आता घरात बसलो आहे पुजाऱ्यांच्या घरात. आमच्या हा माझा मित्र संदीप गुरव हा पूर्वीपासून त्यांच्या घरोघरी हे पत्राचे वाटप करत आहे तो, आणि याचा वापर ह्या चांगल्या कामासाठी होत आहे. याच्यामध्ये आम्ही घटस्थापना करत आहोत. नवरात्र हा आदिशक्तीचा सण कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा आहे. सांगलीतील ग्रामीण भागामध्ये आजही घटाची स्थापना करण्यासाठी पारंपरिक पत्रावळ्या वापरल्या जातात. या पत्रावळी गावातील विशेषतः गुरव लोक तयार करतात. पूर्वी टेंभुर्णी, वड, बिबा, केळी या झाडांच्या पानांपासून पत्रावळ्या बनवत होते. परंतु अलीकडे टेंभुर्णी, बिब्यासह वडाची झाडेही कमी झाल्याने सध्या केवळ पळसाच्याच पानांच्या पत्रावळी तयार कराव्या लागत असल्याचे गुरव यांनी लोकल 18शी बोलताना सांगितले. गावातील घरोघरी याच पत्रावळ्यांवरती घटाची स्थापना केली जाते. गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पत्रावळी पोहोचवण्यासाठी गुरव लोकांना प्रतिपदेच्या 2 दिवस आधीपासूनच पत्रावळी बनवण्याचे काम करावे लागते. सोबतच शाळूच्या सरकाळ्या, मक्याची चिपाडे या काड्यांचा पाने विणण्यासाठी उपयोग करतात. शक्य तितक्या लोकांना पत्रावळी आणि सप्तधान्याचे मिश्रण गुरव लोक पोहोच करतात. तसेच अनेक लोक प्रतिपदेच्या दिवशी गुरुवांच्या वाड्यावरती जाऊन पत्रावळी आणि सप्तधान्य श्रद्धेने घेऊन येतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळीमध्ये पळसाच्याच पानांचा टोप ठेवून त्यामध्ये आपापल्या शेतातील वावरी म्हणजेच माती घालतात. मातीमध्ये सप्तधान्य पेरून त्यावरती मातीच्या कलशाची स्थापना करतात. विड्याची पाने आणि नारळाने घटस्थापनेचा विधी पूर्ण होतो. मार्केटमध्ये कितीही कागदी आणि प्लास्टिकच्या पत्रावळ्या आल्या तरी असंच सांगलीच्या गावभागाने मात्र पळसाच्या पानांच्या पत्रावळीवरतीच घटस्थापना करण्याची परंपरा जपल्याचं पाहायला मिळतंय. लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती.